विमान इंधन चोरीचा मोठा पर्दाफाश. गव्हाणवाडीत काळा बाजार उघड. 3 जण अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे विमान इंधन चोरी व काळा बाजार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 88,58,770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. गव्हाणवाडी येथे हॉटेल महाराजाच्या मागील शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा असल्याची माहिती मिळताच पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या उपस्थितीत छापा टाकला. छाप्यात इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून ड्रममध्ये ATF इंधन काढताना 3 आरोपी रंगेहात पकडले गेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश रामकबाल सिंग, उत्तर प्रदेश, रामभवन रामतीर्थ राजपूत, उत्तर प्रदेश आणि चंदू शिवराम जांभळकर, गव्हाणवाडी यांचा समावेश आहे. तपासात उघड झाले की आरोपी टँकरचे सील तोडून विमान इंधन चोरी करत होते आणि ते विक्रीसाठी साठवून काळा बाजार करत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग, पिंपरी, पुणे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 28,000 लिटर ATF इंधन, टँकर, ड्रम, लोखंडी टिपाडे, इंधन काढण्याचे इंजिन व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा व स्फोटक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.